चार मंत्री असून भाजपला रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे उमेदवार मिळत नाही हे त्यांचं दुर्दैव असल्याची टीका रत्नागिरी सिंधुदुर्ग उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केले। चिपळूण येथे त्यांनी 7 जिल्हा परिषद गटाची आढावा बैठक घेतली। यावेळी विनायक राऊत यांच्याशी संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी पाहूया। लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी जाहीर झालेल्या निवडणुका टप्प्यावर उभाटा गटाचे खासदार विनायक राऊत पुन्हा एकदा निवडणूक रिंगणामध्ये आता चिपळूणमधून दौरा सुरू केलाय, काय करते सांगा। आज माझ्या दुसऱ्या टप्प्यातली सुरुवात आज चिपळूणपासून मी केलेली आहे। चिपळूणच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची गाठीभेटी घेणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि प्रचारामध्ये अधिक काही गती मिळवणं, काही सुधारणा करणं ह्याबाबतची मनोगत त्यांच्याकडून मी ऐकून घेतोय आणि एक चांगला उत्साहामध्ये आणि दमदार विजयाच्या निर्धाराने शिवसेना, काँग्रेस, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष, आम आदमी, जनता दल इतर सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत। अजूनपर्यंत महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही, भैया सामंत किंवा नारायण कसं पाहतं? काय पाहायची मला गरजच नाही, कारण त्यांना त्यांचे डोळे आंधळे झालेले असल्यामुळे मी पाहून काय करणार आहे। दुर्दैव आहे त्या पक्षाचं सुद्धा 4 मंत्री आहेत, एक केंद्रीय मंत्री नारायण राणे, दुसरे 3 महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, तरी सुद्धा भाजपला इथे उमेदवार मिळत नाही। हे भाजपचं दुर्दैव आहे असं म्हणणार नाही मी, पण कोणतरी काढा शोधून करा उभा, पाडू त्याला। कॅमेरामॅन सायशेख निसार शेख, लोकशाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।